नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे 31वे मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर अकलूज येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना जिलेबी व लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला व मोठ्या प्रमाणात वाटपही केले। यावेळी 1978 पासून ज्यांनी मोहिते पाटीलांच्या विरोधात राजकारणात काम केले ते ॲडव्होकेट संजय दोशी यांनी आपले मत व्यक्त केले। आमदार उत्तमराव जानकर ज्यावेळी मोहिते पाटीलांच्या विरोधात होते त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो, मात्र आमदार उत्तमराव जानकर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मोहिते पाटीलांच्या गटात सामील झाले। त्यामुळे आता आम्ही त्यांच्यासोबत नसून आरोग्यदूत, लोकप्रिय, दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासोबत आहोत। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते आणखी काय म्हणतायत। आज या ठिकाणी अकलूजमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि अनेक केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातील मुख्यमंत्री आलेले आहेत। त्या ठिकाणी मुंबईमध्ये शपथविधी सुरू आहे आणि आज आपण अकलूजमध्ये आहे। तर अकलूजमध्ये या ठिकाणी लाडू वाटप, हलग्यांच्या कडकडाटामध्ये फटाक्यांची आताशबाजी आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केलेला आहे। तर आपण आता एक जाणून घेऊया की एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, आपण त्यांच्याकडून आपलं नाव सांगा। मी ॲडव्होकेट संजय दोशी। तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये किती वर्षापासून आहे? मी 1978 पासून या ठिकाणी राजकीय काम करतो। सुरुवातीला कॉलेजमधून आल्यानंतर मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये शामराव पाटलांना विजयी करण्यामध्ये आमचा मोठा वाटा होता। त्यानंतर 1999 साली भारतीय जनता पक्षाचे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आल्यानंतर आम्हाला इथे घननाथ अर्बन बँकेचं बँक मिळाली। आम्हाला अनेक कामं या ठिकाणी झाल्यानंतर आमचं नंतर यामध्ये युतीचं सरकार आल्यानंतर आम्ही यामध्ये सहभाग झालेलो आहे आणि या ठिकाणी पूर्वी जरी मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये जानकराचं काम करत होतो, त्यानंतर जानकरांनी जे सगळ्यांना लात मारून आपलं सगळं स्वतःचं भागवण्यासाठी, त्यांनी स्वतःचं पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी मोहिते पाटलाशी ज्याला आतापर्यंत विरोध केला, ज्यांना आम्ही जानकरांनी मोहिते पाटलांना अटक करू, मोहिते पाटलाचे पाय तोडू असे जे म्हणत होते त्यांना त्यांनी गळ्यात हात घालून त्यांनी एक करून जे काम करणारा माणूस आपले राम सातपुते यांना त्यांनी टांग मारल्यामुळं आम्ही पुन्हा एकदा राम सातपुत्याबरोबर अनेक कामं त्यांनी केलेली आहे। अनेक मंदिरला त्यांनी मदत केलेली आहे, रस्त्याची कामं आणि जो आरोग्य दूत म्हणून जे म्हणला जातो त्यांनी आता अकलूजमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी भरपूर काम करून आम्ही नगरपालिका इतर कामामध्ये सुद्धा त्यांना बरोबर घेऊन सगळं राजकारणामध्ये पुन्हा एकदा पदार्पण करून आम्ही ज्या युती सरकारला पुन्हा एकदा सुवर्ण काम करून त्या काम करू आम्ही। मला सांगा, आता महायुतीचं सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये, तर या माळशिरस तालुक्यामध्ये विशेष करून अकलूज परिसरात काम करीत असताना कशा पद्धतीनं करणार तुम्ही? या ठिकाणी आमचे जे आरोग्यदूत म्हणून राम सातपुते आहेत त्यांना यामध्ये आरोग्यदूत म्हणजे आतापर्यंत काही कुठल्याही लोकांशी संपर्क नसलेल्या कुणीही राजकीय पुढाऱ्यांनी अकलूज करता कधी वेळ दिला नाही, कुठलं कामं केलेली नाहीत, त्यांना आम्ही आता राम सातपुतेला घेऊन पुन्हा एकदा संपूर्ण गावाची ज्या जुना अकलूज आहे ते दुर्लक्षित झालेलं आहे त्यांच्याकडे आम्ही फक्त यशवंतनगर भागातच त्यांनी सर्व केलं, तर या अकलूजच्या भागालाच आम्ही महत्त्व देऊन नगरपालिका इतर व्यवहारात म्हणून सर्व गोरगरीब जनतेसाठी आम्ही लढा उभा करणार आहे। या ठिकाणी आमची इच्छा आहे, राम सातपुतेकडनं आमची इच्छा आहे आणि जुन्या अकलूज करता आम्ही लढा देऊ। आता पूर्वीचं वेगळं होतं, आता एक हाती सत्ता आली, त्यामुळे आता खरं कसं वाटतंय भाजपचा कार्यकर्ता म्हणून? अकलूजची जनता खूप आनंदी झालेली आहे एक हाती सत्यामुळे। आतापर्यंत अकलूज करता कुणी लक्ष दिलं नव्हतं, आता पूर्णपणे अकलूजवर लक्ष केंद्रित करून पुन्हा एकदा अकलूजला चांगले दिवस येतील अशी आम्ही वाट पाहतोय। धन्यवाद। आपण पाहिलं की हे जुने कार्यकर्ते आहेत भाजपचे, अतिशय तळमळीनं त्यांनी सांगितलं या भारतीय जनता पक्षाच्या जी सरकार स्थापन झालं आहे त्याच्यामध्ये त्यांना आनंद आहे आणि निश्चितपणे या अकलूज नगर परिषदेच्या मध्ये सत्तांतर करण्याकरता म्हणून ही सर्व कंबर कसली जाईल असं सांगितलं।
तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. राम राम मंडळी. भारत माता की जय. भारत माता की जय. महायुतीचा जय हो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की शिंदे साहेबांचा जय हो. पवार साहेबांचा जय हो.